एटापल्ली तालुक्यातील मौजा जिंजावडी टोला येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या समोर आली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। या शाळेत सुमारे 10 ते 11 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ मुक्काबार, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख व तालुका कार्यकारी अध्यक्ष मनीष दुर्गे यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक वर्षांपासून शाळेत पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे उघड झाले। ग्रामस्थ व शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही पंचायत समितीचे BO ऋषिकेश बुरडकर यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। पाणी कुठून आणून देऊ अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत हा गंभीर प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। सध्या वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना पाण्याची तीव्र गरज भासत असून वेळेवर पाणी न मिळाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते संपर्क करून आमदार राजे डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी संपर्क साधून शाळेसाठी बोरवेल म्हणजेच हातपंप मंजूर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले। अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। या प्रकरणात BO ऋषिकेश बुरडकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करून निलंबन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। इतर शाळांमधीलही अनागोंदी उघड। जिल्हा परिषद शाळा कुद्री येथे ही गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे। येथे शिक्षकांनी नियमित रजा प्रक्रिया न पाळता मोबाईलवरून अर्ज पाठवण्याची पद्धत सुरू असल्याचे सांगण्यात आले। तसेच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार केवळ एकच शिक्षक असल्याने शिक्षक रजेवर गेल्यास शाळा बंद ठेवावी लागत असल्याची गंभीर समस्या आहे। यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळा बंद, इमारत वाया। कारंपल्ली येथील जिल्हा परिषद शाळा बंद असून शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली इमारत सध्या निष्क्रिय आहे। त्या परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे। शासनाने तातडीने दखल घ्यावे। गावकरी, पालक व विद्यार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून नवीन BO नियुक्त करावा। तसेच शाळांमधील मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी रियाज शेख, जिल्हा विशेष प्रतिनिधी, गडचिरोली।